नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 23 नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेणार आहोत. सर्वप्रथम मीराचं ब्राउझर लॉग इन करायचे, त्यानंतर टायपिंगची प्रॅक्टिस टेस्ट कंप्लीट करायची, सेल्फ पाथ लर्निंगला जायचं आहे तुम्हाला आणि प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. पहिला प्रश्न आहे आपल्या समोर सेल्फ पाथ लर्निंगचा. स्टाफ अटेंडन्स सेट करता तयार टेम्पलेट शोधण्यासाठी आपण फाईल न्यू टॅबवर क्लिक करू शकता. अगदी बरोबर याचा आन्सर आपल्याला द्यायचा आहे. पुढचा प्रश्न घेतोय आपण नंबर 2चा. MS एक्सेल मध्ये प्री डिझाईन रेडीमेड टेम्पलेट नसतात, याचं उत्तर आपल्याला चूक द्यायचंय. ते असतात त्या ठिकाणी टेम्पलेट्स आपल्याला. एक्सेलचे एक्सटेन्शन काय आहे, जसं की डॉक्युमेंटचं DODCX आहे, पॉवर पॉईंटचं PPTX आहे, तसं एक्सेलचं XLX आहे. म्हणजे 3 नंबरचं उत्तर आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. नंबर 4चा प्रश्न आहे, रिकामी जागा हे फीचर हार्ड कॉपी प्रिंट आउट घेतल्याच्या नंतर तो कसा दिसेल हे स्क्रीनवर दाखवते. तर आपल्याला या ठिकाणी प्रिंट प्रिव्ह्यू घ्यावा लागतो, त्यानंतर हार्ड कॉपी आपल्याला प्रिंट मारता येते किंवा ते कसं दिसेल हे प्रिंट प्रिव्ह्यूच्या माध्यमातून आपल्याला पाहता येतं. एक्सेल साठीच्या रेडी टेम्पलेट्स तुम्हाला कुठं आढळतील, तर आपल्याला फाईल टॅबमध्ये ते आढळत असतात. फाईल टॅबमधून आपण ते घेऊ शकतो. त्यानंतर सेल्फ पाथ लर्निंग आपण कंप्लीट केलंय. आता आपण जातोय नॉलेज चेक वरती. स्टार्ट एक्झाम बटनावरती क्लिक करतोय. पहिला प्रश्न आपल्या समोर, खालील कुठल्या पर्यायापैकी कोनेनो ॲटलसचा वापर आपण करू शकत नाही तर याचा आन्सर आपल्याला 3 नंबरचं द्यायचं आहे. कोनेनो ॲटलस मधून भारत आपल्याला निवडायचा आहे. तर भारत निवडण्यासाठी इथं भारताला हायलाइट केलेले आहे. तर तिथं आपल्याला काय करायचंय, 1 नंबरचा पर्याय निवडायचा आणि सबमिट पर्यायावरती क्लिक करायचं आहे. खालील डेटा मिळवण्यासाठी आपल्याला सर्च क्रायटेरिया कसा असावा. खाली डेटा जर आपल्याला मिळवायचा असेल तर इंडिया इकॉनॉमी GDP असा असावा. म्हणजे 2 नंबरचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे या ठिकाणी. USA डेमोग्राफिक पॉप्युलेशन डेन्सिटी हा सर्च क्रायटेरिया प्रवेश केल्यानंतर कोणता डेटा प्रदर्शित होतो. तर आपल्याला या ठिकाणी 4 नंबरचा पर्याय निवडायचा की या पद्धतीचा डेटा त्या ठिकाणी डिस्प्ले होत असतो. म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. नंबर 5, अक्षयला भारतात शहरी लोकसंख्येवर डेटा थेट डाउनलोड करायचा आहे. तो कसं करू शकतो, तर 2 नंबरचा पर्याय आपल्याला निवडायचा. तुम्ही वाटलं त्याला इमेजेस आपले झूम करून सुद्धा बघू शकता. नॉलेज चेक कंप्लीट केल्याच्या नंतर गाइडेड डू इट युअर सेल्फला आपण जातोय. यात 5 प्रश्न आपल्याला ॲक्युरेट सोडवायचे. पहिला प्रश्न घेतोय आपण गाइडेड डू इट युअर सेल्फचा. दिलेल्या एक्सेल शीट मध्ये कोणते 2 सेल्स काय करायचे आपल्याला मर्ज करून दाखवायचे. कोणते 2 सेल्स, तर कशा करायचे, ह्या 2 सेल मी सिलेक्ट केल्या असं गृहीत धरू आपण. ह्या 2 सेल्स कुठल्या तरी 2 सेल अशा सिलेक्ट करायच्या, मर्ज आणि सेंटरला जायचं आणि मर्ज अक्रॉस त्याला करायचं, मर्ज अँड अक्रॉस करायचं आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं. पुढचा प्रश्न 2 नंबरचा, इंटरव्ह्यू इलेक्शन सीट या टेक्स्टला स्टँडर्ड ऑरेंज कलर फिल द्यायचा आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, इंटरव्ह्यू इलेक्शन सीटला सिलेक्ट करायचंय, कलरला जायचं आणि ऑरेंज कलर त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. इथं ऑरेंज कलर झाला, त्या टेक्स्टचा सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. दिलेल्या वर्कशीट मध्ये नंबर 3 ची सीट सिलेक्ट करायची आहे आणि B10च्या खाली 3 सेल्स इन्सर्ट करायचे आहे. म्हणजे अटेंडन्स ऑगस्ट ही पहिली सीट सिलेक्ट करायची नंबर 3 ची. B10च्या खाली म्हणजे इथं आपल्याला सिलेक्ट करायचं B10. ओके, हा B10 आहे आणि त्याच्या खाली काय करायचं आपल्याला, इन्सर्ट सेलवरती क्लिक करायचं आहे. असं इन्सर्ट सेलवर किती वेळेस क्लिक करायचं आपल्याला, तर 3 सेल्स घ्यायचे. म्हणजे 3 वेळेस आपल्याला क्लिक करायचंय आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचंय. दिलेल्या वर्कशीट तुमच्या डेस्कटॉपवर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सीट नावाने त्याला सेव्ह करायचंय. तर सेव्ह ॲज आपल्याला प्रत्येकाला आता करता येतं. बरेचसे प्रश्न आपण सेव्हच्या रिलेटेड सोडवलेले. पहिले मी कॉपी करतो या टेक्स्टला. फाईलमध्ये जायचं तुम्हाला, सेव्ह ॲजला क्लिक करायचं, ब्राउजला क्लिक करायचं, डेस्कटॉपला क्लिक करून फाईलला नाव द्यायचंय आणि त्यानंतर त्याला सेव्ह बटनावरती क्लिक करायचं. असं केल्यावरती फाईल डेस्कटॉपला सेव्ह होईल आणि त्याच्यानंतर उत्तर सबमिट करायचंय. PDF मध्ये एक्सपोर्ट करून याला दाखवायचंय या प्रश्नाला. तर प्रत्येकाला माहिती आता एक्सपोर्ट कसं करायचं, बऱ्याचदा आपण हे प्रश्न सॉल्व्ह केलेले. एक्सपोर्टला जायचंय, क्रिएट PDF एक्सप्रेसला क्लिक करायचंय आणि पब्लिश बटनावरती क्लिक करून सबमिट बटनावरती क्लिक करायचंय. म्हणजे ती PDF त्या ठिकाणी जनरेट होणार आहे आणि त्यानंतर उत्तर आपलं सॉल्व्ह होईल. गाइडेड डू इट युअर सेल्फ आपण पूर्ण केलंय. आता आपण जातोय त्या ठिकाणी प्रोसेसफुली. तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे आता सिम्युलेशनच्या प्रश्नावर जाऊन आपण स्टार्ट बटनावर क्लिक करतोय. 10 प्रश्न आहे, थोडंसं स्पीड मध्ये तुम्हाला समजून घ्यायचंय. पहिल्या प्रश्नावर मी क्लिक करतोय. टेबलचं हेडिंग महत्वाचं आहे, कारण टेबल मध्ये काय हेडिंग असलं तर थोडंसं व्यवस्थित. आता त्या टेबलला काय करायचं आपल्याला, थिक बॉर्डर अप्लाय करायची. तर पहिले काय करायचंय, बॉर्डरला क्लिक करायचं, थिक बॉर्डरला क्लिक करायचं. असं केल्याच्या नंतर इथं बघितलं तर थिक बॉर्डर अप्लाय झालेली आहे. त्यानंतर तो प्रश्न सॉल्व्ह आहे. त्याच्यानंतर आणि पुढच्या प्रश्नाकडे जातोय आपण. स्कोर कार्डला बोल्ड करायचंय. पहिले सेल्स सेंटरला जायचंय आणि मर सेल्सला क्लिक करायचं दुसऱ्या प्रश्नासाठी आणि त्याला बोल्ड करायचंय. सेलला मर्ज करून स्कोर कार्डला बोल्ड करायचंय. नंबर 3 ला जातोय आपण.
तर तुमच्या आवडीनुसार सेल रंगाने भरून टाकण्यासाठी तर तुम्हाला काय करायचंय, निवडलेला हेडिंगला ग्रीन कलर अप्लाय करायचा आहे. तर कलरला जायचं आपल्याला, हेडिंगला फिल कलर द्यायचा, तिथे ग्रीन निवडायचं, फिल कलरला जायचं आणि ग्रीन कलर तुम्हाला निवडायचा आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय नंबर 4च्या. फॅन्सी फॉन्टऐवजी असा फॉन्ट वापरला पाहिजे ज्यासाठी निवडलेल्या टॅबला फॉन्ट एरियल, आता इथं फॉन्ट घेऊन दाखवायचं एरियल फॉन्ट. कॅलिबरीला मी क्लिक केलं, एरियलला क्लिक केलं, एरियलला क्लिक केलं, एरियल नावाचा फॉन्ट त्या ठिकाणी अप्लाय झाला. आपला सॉल्व्ह. पुढच्या प्रश्नाकडे जातोय आपण. रो आणि कॉलम्स इन एक्सेल सीट कॅन बी ऍडेड ऑर डिलीटेड ऍज पर युअर रिक्वायरमेंट्स. नाव इन्सर्ट रो, म्हणजे अशा ठिकाणी क्लिक करायचं जिथं डिलीट पण करता येते रो आणि ऍड पण करता येतात त्या ग्रुपला. तर आपल्याला पहिले आता इथं रो घेऊन दाखवायचं आहे. तर पहिले तुम्हाला इन्सर्टला जायचं आहे आणि इन्सर्ट सीट रो वरती क्लिक करायचं, बस एवढंच करायचं. इथं डिलीट पण केलं जातं आणि इथं इन्सर्टच्या माध्यमातून रो कॉलम्स वगैरे घेतल्या जातात. नंबर 6, मर्ज सिलेक्ट करायचं, त्याला मर्ज वरती क्लिक करायचंय. म्हणजे इथं हे जी लाईन पूर्ण सिलेक्ट केली, आता आपल्याला मर्जला जायचंय आणि मर्ज सेल्स वरती क्लिक करायचं, सॉरी मर्ज आणि सेंटरला आपल्याला क्लिक करायचं. नंबर 7, द एक्सेल रॅप टेक्स्ट फीचर कॅन हेल्प यू फुली डिस्प्ले लॉंगर टेक्स्ट अ सेल विदाउट ओव्हरफ्लोइंग टू अदर सेल्स. देअरफॉर रॅप द सिलेक्टेड टेक्स्ट इन द गिव्हन सीट्स. आता इथं जर बघितलं तुम्ही तर या सेलच्या पुढे काही टेक्स्ट गेलेले आहे, तर ते एकाच सेलमध्ये तुम्हाला दिसले पाहिजे, पुढच्या सेलमध्ये दिसले नाही पाहिजे कोणत्याच कॉलमच्या. तर मग अशा वेळेस रॅप टेक्स्ट करावं लागतं. रॅप टेक्स्ट केलं की पाहतो पूर्ण सेल एका सेलमध्ये पूर्ण वर्ड त्या ठिकाणी कन्वर्ट होऊन गेले रॅप टेक्स्टच्या मदतीनं. पुढचा प्रश्न सांगितलाय कॉपी पेस्ट फीचर वापरायचंय तुम्हाला आणि C5 ला काय करायचंय, कॉपी करायचं पाहिजे. तर G5 मध्ये C5 ला कॉपी करायचंय. आता G5 ला ऑलरेडी सिलेक्ट केलेलं आहे, कॉपी टॅबला जायचंय आणि त्यानंतर पेस्ट टॅबवरती क्लिक करायचं. G5 C5 मध्ये काय झाला, कॉपी होऊन गेला. पुढचा प्रश्न 9 नंबरचा. सेव्ह ॲज करून दाखवायचंय आपल्याला. फाईलला जायचंय, सेव्ह ॲजला क्लिक करायचंय, ब्राउज बटनावरती क्लिक करायचंय, फाईलला नाव द्यायचंय आणि सेव्ह करायचंय. अगदी सोपा प्रश्न आहे हा सेव्ह ॲजचा. आणि शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी घेतोय 10 नंबरचा. पीडीएफ फॉर्मॅटमध्ये त्याला हे करायचं, एक्सपोर्ट करायचं. फाईल एक्सपोर्ट, क्रिएट पीडीएफ, पब्लिश करायचं त्याला, बस एवढंच करायचं. नाव वगैरे काही देण्याची गरज नाही, डायरेक्ट पब्लिश केलं तरी ते होते. आता तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण सिम्युलेशनचे काही क्वेश्चन्स पण पूर्ण करून टाकले. आता आपण जातोय त्या ठिकाणी सेशन कम्प्लिशन टेस्ट वरती. लास्ट टेस्ट आहे आपली. स्टार्ट बटनावर क्लिक करतोय. वायरलेस नेटवर्क कार्डमुळे कम्प्युटर केबल शिवाय सुद्धा कनेक्ट होऊ शकतात. अगदी बरोबर आहे. नेटवर्क इंटरफेस कार्ड NIC हे नेशन अडॅप्टर कार्ड म्हणून देखील ओळखलं जातं. उत्तर चूक आहे. कम्प्युटर नेटवर्कमुळे तुम्हाला डेटा प्रोग्राम हार्डवेअर शेअर करणं शक्य होतं. अगदी बरोबर, याचा आन्सर आपल्याला द्यायचा आहे. बहुतांश पर्सनल कम्प्युटर सिस्टम बोर्डवर असल्याने वापरकर्त्याच्या सिस्टमचा विस्तार करणं शक्य होतं. एक्सपान्शन स्लॉट्समुळे ते शक्य होतं. अशा पद्धतीनं सेशन कम्प्लिशन सुद्धा आपण पूर्ण केले. तर तुम्हाला 23 नंबरचं सेशन अगदी व्यवस्थित समजलेलं असेल. भेटू परत पुन्हा 24 नंबरच्या सेशनमध्ये. जर व्हिडिओ तुम्हाला समजले किंवा ह्या व्हिडिओमुळे जर तुम्हाला काही फायदा वगैरे होत असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा,